सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग. आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 15. श्लोक पाहूयात. पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः भीमकर्मावृकोदरः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. पांचजन्यम म्हणजे पांचजन्य नावाचा शंख. ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण जे भक्तांच्या इंद्रियांना मार्गदर्शन करतात. देवदत्तम म्हणजे देवदत्त नावाचा शंख. धनंजय म्हणजे धनावर विजय प्राप्त करणारा अर्जुन. पौंड्रम म्हणजे पौंड्र नावाचा शंख. दध्मौ म्हणजे वाजविला. महाशंखम म्हणजे भीषण शंख. भीमकर्मा म्हणजे अतिदुष्कर कर्म करणारा. वृकोदर म्हणजे बेसुमार भक्षण करणारा भीम. श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला. अर्जुनाने त्याचा देवदत्त नावाचा शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला. स्वतः नारायण श्रीकृष्ण रूपात अर्जुनाचे सारथ्य करत होते. आपण पाहिले की पितामह भीष्मांनी शंख वाजवून युद्ध सुरू केल्याचा संकेतच दिला. त्यानंतर पांडव सेनेतील महारथींनीही आपापले शंख वाजविण्यास सुरुवात केली. सामान्यपणे युद्ध सुरू होताना सेनापतींकडून शंख वाजविला जातो. पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आहे, परंतु भगवान श्रीकृष्ण जरी सारथी असले तरी ते प्रत्यक्ष भगवान आहेत आणि त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आदराची भावना आहे. कौरव सेनेमध्ये दुर्योधनाचा हर्ष वाढविण्यासाठी पितामह भीष्मांनी जसा शंखनाद केला तसाच पांडव सेनेमध्ये श्रीकृष्णांनी शंखनाद केला. शंख हे शस्त्र नाही, त्यामुळे सेनेचा उत्साह वाढविण्यासाठी श्रीकृष्णांनी त्याचा प्रयोग केला. कारण श्रीकृष्ण हे युद्धावेळी निशस्त्र असणार होते. भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा शंख वाजविला. पांचजन्य शंख समुद्र मंथनातून प्रकट झाला होता, जो 14 दिव्य रत्नांपैकी एक होता. हा शंख आधी दैत्यांकडे होता. जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनी ऋषींकडे शिक्षण घेतले तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून गुरु सांदीपनी आणि त्यांच्या पत्नीने श्रीकृष्णांकडे मृत पुत्राला परत आणून देण्याची मागणी केली. कारण त्यांना माहीत होते की श्रीकृष्ण हे भगवान आहेत. भगवंतांनी गुरु आज्ञेचे पालन करत ऋषीपुत्र पुनर्दत्तचा पाताळात शोध घेतला आणि दैत्यांच्या तावडीतून सुटका केली. त्याबरोबरच पांचजन्यही हस्तगत केला आणि गुरूंच्या हवाली केला. सांदीपनी ऋषींनी पांचजन्य भगवंतांना प्रसाद रूपाने दिला, म्हणून त्यांच्याकडे पांचजन्य शंख होता. भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणूनही उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा ईश, अर्थात ज्याचा स्वतःच्या इंद्रियांवर ताबा आहे. जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंशरूपे आहेत. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे
नियंत्रण करतात, म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे. आपण पाहतो भगवंतांना विविध नावे आहेत जी त्यांना विविध कार्यांनुसार आहेत. उदाहरणार्थ मधुसूदन, कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला. तसेच गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात म्हणून गोविंद, वसुदेव पुत्र म्हणून वासुदेव, देवकीचा माता म्हणून स्वीकार केला म्हणून देवकीनंदन, वृंदावनामध्ये बाललीला यशोदा मातेबरोबर केल्या म्हणून यशोदानंदन आहे. तसेच पार्थसारथी, कारण आपला मित्र अर्जुन याचा सारथी म्हणून काम केले. तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून ऋषिकेश हे नाव पडले. तसेच या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे, कारण विविध प्रकारच्या यज्ञयागांसाठी जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा अर्जुनाने सर्वात जास्त धन मिळविले म्हणून धनंजय असा उल्लेख आहे. अर्जुनाने आपला देवदत्त नावाचा शंख वाजविला. त्यानंतर भीमाने आपला पौंड्र नावाचा भीषण शंख वाजविला. भीमाला वृकोदर असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे हिडिंबासुराच्या वधासारखी कठीण कार्ये करू शकत होता, त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत होता. सर्वसामान्यांच्या पोटात जसा जठराग्नी असतो तसा भीमाच्या पोटामध्ये वृक नावाचा अग्नी उपस्थित होता. त्यामुळे त्याची पचनाची ताकद जबरदस्त होती म्हणून त्याला वृकोदर नाव पडले. पौंड्र भीमाचा शंख होता. तो भयंकर जड होता आणि तो वापरण्याची ताकद फक्त भीमाकडेच होती. अशा प्रकारे भगवंतांनी आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखांद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षांमध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवीही नव्हती, म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनी हाच संदेश घोषित केला. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.